देशात जा आणि मी तुझं नाव मोठं करणार आहे, तुझं कल्याण करणार आहे. आणि बायबल सांगतं की त्याच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले. परमेश्वरवरती विश्वास ठेवून वयाच्या 75 वर्षी तो घराच्या बाहेर पडलेला आहे. देवाने त्याला आशीर्वादित केलेला आहे. आणि नंतर आम्ही पाहिलं त्याच्या जीवनामध्ये की त्याला वयाच्या 100व्या वर्षी देवाने त्याला मुलगा दिलेला आहे. आणि त्या मुलाचा आनंद लुटत असताना, त्या मुलाचं संगोपन करत असताना अचानक देव त्याला सांगतो की मला तुझ्या मुलाचं समर्पण हवं आहे. आता ही गोष्ट फार त्याच्यासाठी कठीण होतं. इट वॉज व्हेरी हार्ड टू हिम टू लिसन अँड फॉलो. बरोबर ना? इतक्या वर्षानंतर देवाने त्याला मुलगा दिलेला आहे. आणि मुलगा दिल्यानंतर देव म्हणतो हा मुलगा मला पाहिजे, त्याचं अर्पण मला पाहिजे. ज्यावेळेस देव आमच्या जीवनातील काही प्रिय गोष्टी मागतो त्यावेळेस आम्हाला देखील फार जड जात. लक्षात ठेवा, देव आमची प्रिय गोष्ट कधी कधी मागतो. बऱ्याचशा आम्हाला काय प्रिय आहे? झोप. झोप फार प्रिय आहे. आणि देव म्हणतो नाईट प्रेला आहे. नाही पाळी साहेब जमत नाही हो, दुसऱ्या दिवशी फार त्रास होतो मला, असं म्हणतो आपण. बरं, नाईट प्रे झाले ना, दुसऱ्या दिवशी ऍसिडिटीचा त्रास होतो. मला जागरण सहन होत नाही, पण मी नाईट प्रेला हजर असतोच, राहतोच. मी जशी नाईट प्रे आपल्या चर्चमध्ये सुरू केली तेव्हापासून मी नाईट प्रे अटेंड करतो. पण मला तुम्हाला सांगू द्या की देव आमची आवडती गोष्ट मागतो. अब्रामाला देवाने आवडती गोष्ट मागितली. काय आवडतं होतं? त्याचा मुलगा. देव म्हणतो की हा मुलगा मला दे. आणि त्याने देवाचं ऐकलं. देवाचं ऐकलं आणि त्याप्रमाणे केल्यामुळे परिणाम असा झालेला आहे. देव म्हणतो आता मला कळलं की तू खरंच परमेश्वराचं भय धरणारा आहेस. आणि देव म्हणतो मी तुला अधिक आशीर्वाद करेल. आज मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही ज्यावेळेस ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्यावेळेस देवबाप आम्हाला आशीर्वाद देतो. जर आम्ही ऐकून त्याप्रमाणे करणार नाही तर आम्ही स्वतःची फसवणूक करतो. दुसरं उदाहरण आम्ही पाहिलं, नामान. नामानाला एका सेवकाने सांगितलं की महाराज तुम्हाला अवघड काम सांगितलं नाही, फक्त जाऊन 7 वेळा बुड्या मारायच्या, डुबकी मारायच्या आहे. एक साधं काम तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. वाय यू आर नॉट फॉलोइंग? का तुम्ही ते पाळत नाही? आणि त्याचं डोकं ठिकाणावर आलं आणि तो म्हटला की खरंच मी करायला पाहिजे. आणि त्याने त्या सेवकाचं ऐकलं आणि त्याप्रमाणे केलं आणि तो चमत्कार होऊन गेलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही देवाच्या माणसाचं ऐकतो, देवाचा माणूस म्हणजे पाळक, सर्वंट म्हणजे देवाचा सेवक तुमच्या समोर आहे. त्यावेळेस देवाचा माणूस तुम्हाला काहीतरी सल्ला देतो, निश्चित रीतीने तो फॉलो करा. बऱ्याच वेळेस देवाच्या माणसाचा सल्ला स्वीकारायला लोकांना आवडत नाही. सोयरीक पाहायच्या वेळेस मनानेच काहीतरी सोयरीक पाहतील, एक आत्मा देवाच्या राज्यात येईल. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात की देवाच्या लोकांना लोक देवापासून काय करतात? दूर नेतात. पण असं कधीच म्हणू नका, आत्मिक मनुष्यच आमच्या जीवनामध्ये यायला पाहिजे. आपल्या चर्चमध्ये एक मुलगी येत असते, ती माझ्या बायबल कॉलेजची विद्यार्थी. मी तिला शिकवलं आणि तिच्या जीवनामध्ये तिने रॉंग डिसिजन घेतला. बिचारी सर्व्हाइव्ह करत आहे, त्रासातून जात आहे. आमचा एक निर्णय चुकीचा, तो आम्हाला त्रासातून घेऊन जातो. देवाचं आम्ही ऐकणं गरजेचं आहे. नामाने ऐकलं त्या सेवकाचं आणि तो चमत्कार त्याला मिळालेला आहे. आज आम्ही कोणाचं ऐकत आहोत का? देवाच्या माणसाचं ऐकत आहोत का? ती स्त्री, जी विधवा स्त्री, जिच्या घरामध्ये फक्त थोडं पीठ होतं, थोडं तेल होतं, पण एलिया ज्यावेळेस तिच्याकडे गेला तो म्हणतो मला भाकर दे. आणि तिने त्याचं ऐकलं आणि तिचा दुष्काळ संपेपर्यंत पीठ आणि तेल आटलेलं नाही. म्हणजे देवाच्या माणसाचं सांगणं आम्ही ऐकणं फार गरजेचं आहे. मग आम्ही देवाच्या वचनात वाचलाय, जो ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो त्याला आशीर्वाद मिळतो. जो ऐकतो आणि त्याप्रमाणे करत नाही तो स्वतःची काय करतो? फसवणूक करून घेतो. मग चर्चमध्ये येत असताना, मंडळीमध्ये आम्ही भाग घेत असताना आम्ही देवाचं ऐकत आहोत का? याच्या काही गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहे. मग आता आज आम्ही पाहणार आहोत की जर देवाने आम्ही ऐकणारे बनावं आणि सैतानाने आमची फसवणूक करू नये तर आम्ही काय करावं? तर आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या गोष्टींमुळे आम्हाला देवाची वाणी ऐकायला आवडते पण त्याप्रमाणे करायला आवडत नाही. बरेचसे लोक आहेत की मला खूप आवडतो बाळक साहेब तुमचा उपदेश, खूप चांगलं शिक्षण देता तुम्ही, पण ज्यावेळेस करण्याची वेळ येते ना फार जड जातं. का जड जातं माहितीये? कारण आमच्या ठाई असणारं पाप आम्हाला ते चांगली गोष्ट करू देत नाही. देवाचं वचन सांगतं सर्वांनी पाप केले आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले. तर आम्ही वाचलं रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय काढूया आणि त्यामध्ये पाऊल काय म्हणतो आपण वाचूया. रोमकरास पत्र, रोमन्स चॅप्टर 7. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. माझ्या देह स्वभावात राग आहे, माझ्या देह स्वभावात द्वेष आहे, मत्सर आहे,
तट आहे, पक्षभेद आहे, बरोबर आहे ना? दारू आहे, रंगेलपणा आहे. माझ्या ठाई काही चांगलं वसत नाही. वाचा. पाऊल म्हणतो इच्छा करणे मला साधते, मला आवडतं इच्छा करायला, की मी हे करायला नाही पाहिजे. वाचा पुढे. पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. चांगलं करावंसं वाटतं, पण चांगलं माझ्याकडून होत नाही. बऱ्याच वेळेस आपण निर्णय, आता मी शिव्या देणार नाही, असं निर्णय घेतो कुठे चर्चमध्ये. घरी गेल्यानंतर काही प्रॉब्लेम झाला केलं की शिवी है ना, आजपासून मी आता पिक्चरचे गाणे गाणार नाही. पण एखादं गाणं ऐकलं की आपण सुरू होतो, बरोबर. बऱ्याच वेळेस जे नको ते आमच्याकडून घडतं. माझे मित्र जरी भेटले तरी मी आज पार्टी करणार नाही, बायकोला सांगतो आपण. पण त्या दिवशी मित्र भेटतात आणि ते पार्टी करूनच येतात. बऱ्याचशा वेळेस असं होतं. मग या ठिकाणी चांगले करणे वाटतं मला, पण माझ्याकडून साधत नाही. का नाही होत? पुढे वाचू. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही, ते करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करीतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करीतो, ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठाई वसणारे पाप ते करते. म्हणजे पाप मनुष्याला ते करायला लावतं. म्हणजे ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये पाप आहे, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये देवाच्या विरुद्ध काय आम्ही गोष्टी करतो, त्या गोष्टी आम्हाला देवाचं ऐकू देत नाही आणि त्याप्रमाणे करायला लावत नाही. म्हणून आमची काय होते? फसवणूक होते. बरेचसे लोक चर्चमध्ये येतात पण ते देवाचं ऐकत नाही. का नाही बघा, किती मी हट्टी ऐके न वाणी माझीच इच्छा नेहमी वाणी. म्हणजे आमचा हट्टीपणा आम्हाला देवाचं ऐकू देत नाही. हट्टीपणा म्हणजे कसं? ऐकायचं पण त्याप्रमाणे करायचं नाही, मान्य पण करायचं, हो बरोबर आहे, पण त्याप्रमाणे करायचं नाही. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आमचा हट्टीपणा हा एक मूर्तीपूजा समान आहे. हट्टीपणा हे देवाच्या दृष्टीने पाप आहे. त्याला इंग्लिशमध्ये स्टबननेस म्हणतात. देवाचं वचन सांगतं, होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 16 वचन. होशेचं पुस्तक याचा 4था अध्याय 16 वचन. होसाया चॅप्टर 6, 4 and 16. कारण इस्रायल हट्टी कालवडी सारखा आहे. काय म्हटलेलं आहे? इस्रायल हट्टी कालवडी. आता कालवड तुम्हाला माहिती का? माहिती कोणाला कालवड? गाईचं छोटं बछड. ते फार हट्टी असतं, ते जर सुटलं तर असं उधळत असतं, इकडे तिकडे पळत असतं. त्याला पकडण्याचा प्रयत्न करते, ते आकळले जात नाही. ते म्हणतो इस्रायल हे हत्ती कालवड आहे. परमेश्वर म्हणतो आजचे ख्रिस्ती विश्वासणारे सुद्धा या कालवडी सारखे असतात. कसे असतात? हट्टी असतात, हृदय कठीण करतात, ऐकतात पण त्याप्रमाणे करत नाही. आणि म्हणून स्तोत्र 32:9 मध्ये काय म्हटलेलं आहे वाचा. स्तोत्र 32:9. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. काय म्हटलं? निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. म्हणजे या जनावरासारखं होऊ नका. यांना आकळण्यासाठी काय करावं लागतो? त्यांना आवरण्यासाठी लगाम, ओठाळी पाहिजे असते, बरोबर ना? त्यांना लगाम पाहिजे असतो. कारण घोडा आपल्याला आवाक्यात येत नाही. ज्यावेळेस त्याच्याकडे लगाम असतो त्याच वेळेस त्याला आपण बैलाला सुद्धा आकळण्यासाठी काय करावं? व्यसन टाकावं लागते. मग निर्बुद्ध घोडा किंवा खेचर म्हणजे गाढवासारखे होऊ नका, कारण त्यांना आकळण्यासाठी या गोष्टी लागतात. देवाचं वचन सांगतं. पुन्हा एक वर वाचू आपण. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी लगाम, ओठाळी ही अशी सामग्री लागते. नसली तर ती तुझ्या जवळ यावायची नाहीत. जर या गोष्टी नाही तर ते येणारच नाही. पुष्कळ वेळेस आम्ही असे वागतो की आम्हाला देवाचं वचन ऐकतो पण त्याप्रमाणे आम्ही करत नाही. म्हणजे आम्ही स्वतःची काय करतो? फसवणूक करतो. देव आमच्या हृदयाशी बोलतो. लिटरली गॉड स्पीक टू अ हार्ट बट वी आर नॉट ट्राइंग टू सरेंडर अवर लाईफ टू जीसस. आमचं जीवन देवाला समर्पित करायला तयार नसतो. मग आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही ऐकत नाही आणि त्याप्रमाणे करत नाही, याचाच अर्थ आम्ही स्वतःची फसवणूक करतो. आणि म्हणून देव म्हणतो की हे लोक जे आहेत, इस्रायल लोक जे आहेत, ते हट्टी कालवड आहेत. आज तुम्ही हट्टी कालवडी सारखे आहोत का? पवित्र बायबलमध्ये पुष्कळशी उदाहरण आम्हाला पाहायला मिळतात की अनेक लोक हट्टी स्वभावाचे होते की जे देवाचं वचन, देवाची वाणी ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना त्रासातून जावं लागलेलं आहे. आम्हाला पाहायला मिळतं फारो राजा.
ज्यावेळेस इस्रायल लोक गुलामगिरीत होते आणि त्या गुलामगिरीतून त्यांना मुक्त करण्यासाठी मोशे गेलेला आहे मिस्रात, आणि त्याने अनेक चमत्कार केलेले आहेत. आणि वेळोवेळी मोशे फारोला सांगत असत की तू आमच्या लोकांना जाऊ दे, पण पिढा संपेपर्यंत फारो त्यांचं ऐकायचा. हो, मी करतो तसं, तुम्ही पिढा घालवा, मी तुम्ही सांग तसंच करतो आणि तुमच्या लोकांना जाऊ देतो. पण प्रत्येक वेळेस त्यांनी त्याचं मन काय केलेलं आहे, कठीण केलेलं आहे. जर आम्ही वाचलं निर्गमाचं पुस्तक 7 अध्याय 13 आणि 14. तथापि फारोचे मन कठीण झाले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे, अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. म्हणजे देवाच्या माणसाचं तो ऐकत नव्हता. पुष्कळ वेळेस तयार व्हायचा पण त्याप्रमाणे करत नव्हता, ऐकायचा पण मन कठीण करायचं. पुष्कळ वेळेस आम्ही ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, आणि त्याचा दुष्परिणाम असा झालेला आहे, फारो आणि त्याचं सैन्य तांबड्या समुद्रात मध्ये काय झालेलं आहे, गडप झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आमचं अंतःकरण कठीण करतो आणि देवाचं ऐकत नाही, त्याप्रमाणे करत नाही, त्यावेळेस देवाचा क्रोध आमच्यावरती येतो. दुसरं उदाहरण आम्हाला पाहिलं म्हणजे इस्रायल लोकांना देवानी मिस्रातून बाहेर काढलं, अनेक चमत्कार केले, त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे त्यांना देवाने मानना पुरवला, त्यांच्याबद्दल म्हटलं त्यांचे कपडे फाटू दिले नाही, त्यांना लागेल त्या गोष्टी सर्व काही पुरवल्या, पण ते देवाच्या विरुद्ध बंड करत राहिले, देवाचं ते ऐकत नव्हते, आणि म्हणून देवाला त्यांचा कंटाळा आला. काय केलं त्यांनी माहिती का, मोशे ज्यावेळेस सिनाय पर्वतावरती गेला त्यावेळेस त्यांनी देवाच्या विरुद्ध बंड केलं, त्यांचं अंतःकरण कठीण केलं. आणि बायबल सांगतं अनुवादाचं पुस्तक याचा 9 अध्याय आणि 13 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की देव त्यांच्यासाठी कंटाळा, कारण त्यांनी मूर्ती पूजा केली, त्यांनी एक वासरू तयार केलं, त्याची उपासना करू लागले. आणि म्हणून देव काय म्हणतो आपण वाचूया, अनुवादाचं पुस्तक 9 अध्याय 13 वचन. परमेश्वर आणखीन म्हणाला, मी या लोकांना पाहिले आहे, ते ताट मानेचे लोक आहेत. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, दे आर स्टबर्न पीपल. मला अडू नकोस, मला त्यांचा संहार करू दे, त्यांचे नाव नाहीसे करून टाकू दे. काय म्हणलं परमेश्वर, मला त्यांचं नाव नाहीसे करायचं आहे, कारण ते माझ्या विरुद्ध बंड करतात, त्यांनी मला संतापिलेले आहे, कारण त्यांचं हृदय ते कठीण करतात. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन कठीण करतो, देवाचं ऐकत नाही, त्याप्रमाणे करत नाही, त्यावेळेस देवाचा क्रोध आमच्यावरती होतो. देव त्यांना लिटरली नष्ट करायला लागलेला आहे. आम्हाला पाहायला मिळतं ते लोक जे आहेत देवाकडे यायचे, पण पुन्हा देवाचं चांगुलपण अनुभवून परत रिटर्न ते जायचे. आज बरेचसे लोक तसेच आहेत, देवाचं चांगुलपण अनुभवतात पण ते त्यांचं जीवन देवाला सबमिट करत नाही, समर्पित करत नाही, त्यांचं अंतःकरण ते कठीण करतात. जो निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे तो घेत नाही. बऱ्याचशा लोकांना कळतं बाप्तिस्मा घ्यायला पाहिजे पण ते बाप्तिस्मा घेत नाही. बऱ्याचशा लोकांना कळतं की त्यांची वाईट सवय त्यांनी सोडल्या पाहिजे पण ते सोडत नाही. म्हणजे त्यांचं अंतःकरण ते काय करतात, कठीण करतात. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की आज जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल तर आपले मने कठीण करू नका. इस्रायल लोकांनी आपली मन कठीण केली आणि म्हणून देवाने निर्णय घेतला की हे लोक माझ्या विसाव्यात येणार नाही. ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाचं ऐकत नाही ना, त्यावेळेस देवाला आमच्या प्रती निर्णय घ्यावा लागतो की आता यांना मी रिजेक्ट करतो. काय आम्हाला देवाने रिजेक्ट करावं असं आम्हाला वाटतं का? लक्षात ठेवा, माणसाने रिजेक्ट केलं तर चालेल पण देवाने आम्हाला रिजेक्ट करता कामा नये. ज्यावेळेस देव आम्हाला रिजेक्ट करतो ना, तर या जगातला कोणताच माणूस आम्हाला जवळ करत नाही. देवाचं रिजेक्शन चांगलं नाही. देवाने आम्हाला रिजेक्ट करता कामा नये, देवाने आमचा स्वीकार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, देव म्हणतो की या लोकांनी माझं ऐकलं नाही, त्यांचं मन कठीण केलं, म्हणून मी त्यांना माझ्या विसाव्यात येऊ देणार नाही. नवीन करारामध्ये देखील लोक त्यांचं मन कठीण करत होते. बायबलमध्ये आम्हाला पाहायला तर मार्क वर्तमान याचा 3 अध्याय आणि 1 ते 6 वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. वाचू आपण मार्क वर्तमान 3 अध्याय 1 ते 6 वचन. मग तो पुन्हा एकदा सभास्थानात गेला. वाळलेल्या हाताचा एक माणूस होता, त्याच्यावर दोष ठेवावा. 6व्या दिवशी तो त्याला बरे करतो. हे पाहावयास ते डपून बसले, म्हणजे शास्त्री पुरुषी डपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, मध्ये उभं राहा. मग तो त्यांना म्हणाला, 6व्या दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे
जीव वाचविणे कोणते शास्त्र आहे, पण ते उगीच राहिले. त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खुन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले. त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. हात लांब केला आणि तो बरा झाला. काय म्हटलेला, येशूने त्याला बरं केलेलं आहे. पण ते लोक त्याचा घात करू लागले. बघा, कारण शास्त्री पुरुष त्याचा घात करू लागले, कारण त्यांनी शाबात दिवशी चमत्कार केलेला आहे, चांगली गोष्ट येशूने केली. पण देवाचं वचन त्यांनी त्यांचा घात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाचा संदेश त्यांनी स्वीकारला नाही. येशू ख्रिस्त हा मसीहा आहे हे त्यांनी स्वीकारलं नाही. पण त्यांचं कठीण अंतःकरण येशूला स्वीकारणारं नव्हतं. काय म्हटलेलं, त्यांनी त्याचा घात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुष्कळ वेळेस आमच्या कठीणपणामुळे आम्हाला देवाची वाणी स्वीकारता येत नाही. देव आमच्याशी बोलतो, पण आम्ही देवाचं ऐकत नाही. एक साक्ष मी ऐकली होती. एक मनुष्य होता, गव्हर्नमेंट सर्वंट होता तो, आणि देव त्याला नेहमी सांगायचा, मला तुला देवाच्या सेवेसाठी बाहेर काढायचं आहे, तू पूर्ण वेळ देवाच्या सेवेसाठी आहे, नोकरी सोड, सर्व सोड आणि माझ्या सेवेसाठी आहे. पण हा काय ऐकत नव्हता. देवाने काय केलं माहिती का, त्याला आंधळ करून टाकलं. आणि त्याच्या अंधत्वामध्ये ज्यावेळेस तो आला, त्यावेळेस त्यांनी त्याची जीवन येशूला दिलं, आणि आंधळा झाल्यानंतर तो देवाची सेवा करू लागला. बऱ्याच वेळेस आम्ही जर ऐकत नाही तर देवबाप आमच्यावरती त्याचा क्रोध आणतो. देव आमच्याकडून बरोबर काम करून घेतोच. मग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हे लोक चमत्कार पाहून त्यांनी त्याचं मन कठीण केलेलं आहे. लक्षात ठेवा, जुन्या करारामध्ये असा नियम होता, जो कोणी हट्टी आहे ना त्याला दोंडमार करावा. तर आम्ही वाचलं अनुवादाचं पुस्तक, याचं 21वा अध्याय आणि 21 वचन, डिटोनॉमी चॅप्टर 21 अँड वर्स 21. काय म्हटलेलं आपण वाचूया. मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे. का? कारण तो हट्टी आहे. हट्टीपणामुळे. अशा प्रकारे तो आपल्यामधून दुष्टाईचे निर्मूलन करावे. काय म्हटलं, अशा पद्धतीने तू दुष्टाईचं काय करावं, निर्मूलन करावं. हा नियम होता की त्याला दगडमार करावा. जो कोणी शिस्तीत चालत नाही, जो कोणी आपलं हृदय कठीण करतो, त्याला दगडमार करावा. असं जर नियम आता असतं तर चर्चमध्ये येणारे लोक आपलं ऐकत नाही, देवाच्या माणसाला घ्या आणि त्याला कंपाऊंड मध्ये उभा करा, मारा दगड, काय झालं असतं. देवाची किती कृपा आहे की देवाने आमच्यावरती कृपा पाठवली की ते नियम देवाने काय केलेले आहे, रद्द केलेला आहे. येशूद्वारे आम्हाला जीवन मार्ग दिलेला आहे. आमेन. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की असा कठोर नियम होता आणि देवाचे लोक देवाचं ऐकत नव्हते. आम्हाला नवीन करारामध्ये दुसरं उदाहरण पाहायला मिळतं पौलाचं. पौल देवाची सेवा करत असताना, देवाच्या वचनाची सेवा करत असताना त्याचं वचन लोकांनी ऐकलं, पण त्यांनी त्यांचं मन काय केलं, कठीण केलं. वाचू आपण देवाचं वचन, प्रेषितांचे कृत्य याचा 19 अध्याय आणि 9 वचन. एक्स चॅप्टर 19 अँड वर्स 9. मग कित्येक जण कठोर विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या मार्गाची निंदा करू लागले. तेव्हा त्याने त्यांच्यामधून निघून शिष्यांना वेगळे केले. द्रोणाच्या पाठशाळेत दररोज वादविवाद करू लागला. काय म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी त्यांनी वादविवाद केला आणि अनेक लोकांनी पावलाला विरोध केला. 3 महिने तो त्या ठिकाणी देवाच्या वचनाचं शिक्षण घेत होता. 2 वर्ष इफिस मध्ये त्यांनी सेवा केली. देवाचं वचन ऐकलं, पण लोकांनी आपलं मन कठीण केलेलं आहे. बऱ्याचशा वेळेस देवाचं वचन ऐकण्यासाठी वर्षानुवर्ष लोक चर्चमध्ये येतात, पण ते देवाच्या आपलं जीवन देवाला सबमिट करत नाही. खूप लोक आहेत चर्चमध्ये की ते आपलं जीवन देवाला समर्पित करत नाही. 15 वर्षापूर्वी तसेच, 10 वर्षापूर्वी तसेच. लक्षात ठेवा, देवाचं सांगतं, सुगी संपली हंगाम आटोपला, पण आमचं तारण झालं नाही असं होता कामा नये. आमचं तारण होणं फार गरजेचं, आमच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. व आमच्या जीवनातील जो कठीणपणा तो निघून जाणे फार गरजेचं आहे. या पौलाच्या काळातले लोकांनी आपलं मन कठीण केलं. काय आज आपण आपलं मन कठीण करत आहोत का? की देवाची वाणी आमच्याकडे वारंवार येत असताना आम्ही आमचं हृदय कठीण करत आहोत का? जर कठीण करत आहोत याचाच अर्थ आम्ही देवाचं वाणी ऐकून त्याप्रमाणे करत नाही, म्हणजे आम्ही स्वतःची काय करतो,
फसवणूक करून घेतो. म्हणून आम्ही फसवणूक न करता देवाची वाणी ऐकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाची वाणी ऐकू त्याच वेळेस देवबाप आम्हाला आशीर्वाद देईल, नाहीतर देवाचा क्रोध आमच्यावरती येईल. देवाचं वचन काय म्हटलेलं आपण वाचूया. यिर्मयाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 11 वचन काय म्हटलेले वाचा. यिर्मया चॅप्टर 18 and verse 11. तर आता यहूदाचे लोक व इस्रायल यरूशलेम निवासी यात जाऊन सांग, परमेश्वर म्हणतो, पहा मी तुम्हावर अनर्थ योजित आहे, तुम्हा विरुद्ध मनसुबा योजित आहे. तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा. म्हणजे या ठिकाणी देव त्यांना सांगतो की तुम्ही तुमची चालीरीती सुधारा, तुम्ही चांगल्या मार्गाकडे या. कारण मी तुमच्यावरती तुमच्यासाठी प्लॅन करत आहे, योजना करत आहे की तुमचं काय मी करावं, अनर्थ करावा. का बरं? कारण हे लोक देवाचं ऐकत नव्हते, देवाचं वाणी ऐकून त्याप्रमाणे ते करत नव्हते. म्हणून देव म्हणतो की जर तुम्ही माझ्या वाणी ऐकलं नाही तर मी तुमचा अनर्थ करील, तुमचा नाश करील. तुम्ही मार्गाकडे वळा. पण पुढे काय म्हटलेलं वाचा. तरी ते म्हणतात काय उपयोग, आम्ही आपल्या मनसुब्याप्रमाणे चालणार, आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार. काय म्हटलेलं आहे? ते म्हणतात आम्ही आमच्या मनाप्रमाणे चालू. बऱ्याचशा लोकांना चर्चमध्ये येतात, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे करायला आवडतं. बऱ्याचशा लोकांना एका ठिकाणी राहायला आवडत नाही, बरोबर नाही? इकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ, तिकडं पळ. देवाने जर आम्हाला एक ठिकाण ठेवलं, वी मस्ट बी, देवाने आम्हाला स्थिर केलेलं आहे. बऱ्याच वेळेस आम्ही जागा उगतो. कोणी का तुझा आहे तुझं पाश परी तू जागा चुकलाशी. जो देव काम तिथं करतो ते देव इथंही काम करतो, बरोबर ना? तुमच्या घरात पण काम करतो. या ठिकाणी म्हटलंय मागे फिरा. मनाप्रमाणे वागायला लोकांना आवडतं, देवाच्या नियमाप्रमाणे वागायला आवडत नाही. या ठिकाणी तुम्ही आम्ही आमच्या मनाप्रमाणे चालू, आम्ही आमच्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करू. त्यांनी त्यांचं अंतःकरण कठीण केलं. आणि म्हणून देव म्हणतो की मी तुमच्यासाठी अनर्थ योजलेला आहे. बरेचसे परिवार, बरेचसे लोक स्वतः आपलं मन कठीण करतात आणि स्वतःवरती देवाचा क्रोध ओढून घेतात. आज तुम्ही आणि मी त्याच्यापैकी आहोत का? आमचं मन आम्ही कठीण करता का म्हणे. आम्हाला पाहायला मिळतं देवाच्या जखर्याचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 8 वचनापासूनचा भाग जर आम्ही पुढे वाचला तर त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो आपण वाचूया. जखर्याचं पुस्तक याचा 7 अध्याय 8 ते 13 वचन. जकरिया चॅप्टर 7 and verse 8 to 13. मग परमेश्वराचे वचन जकर्यास प्राप्त झाले. सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे, तुम्ही खरा न्याय करा, म्हणजे एकमेकास प्रेम व करुणा दाखवा. म्हणजे परमेश्वराची इच्छा की आपण प्रेम करुणा दाखवली पाहिजे, एकमेकाचा न्याय चांगला करायला पाहिजे. वाचा. विधवा, परके व निराश्रित यावर जुलूम करू नका, आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका. पण ते ऐकत ना, पण त्यांनी मान ताट केली. परमेश्वराची इच्छा होती की त्यांनी माझं ऐकलंच नाही, पण त्यांनी आपली मान ताट केली. बऱ्याच वेळेस आम्हाला देव सांगतो की आपल्या भावावरती प्रेम कर, पण आम्ही आमचे संबंध भावाबरोबर सुधरत नाही, भांडणच करतो, बरोबर? आमचं कटुत्व वाढवतच चालतो. नाही पाळीक साहेब, मला फार त्रास दिलेला आहे त्यांनी. मला कशासाठी? पैसे बुडवले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे देवाने तुम्हाला दिलेले आहेत. बऱ्याच वेळेस आमच्या मनामध्ये राग, द्वेष लोकांप्रती आहे. त्यामुळे सुधारावा, तुमचं जीवन राईट करा. पुढे काय म्हटलेलं वाचा. त्यांनी ऐकू नये म्हणून कान बंद केले. बरेचशे वेळेस चर्चमध्ये लोक येतात, आई साहेबांचं नेहमीच आहे, तोच उपदेश असतो, ते सांगतात असं करा तसं करा. आणि बरेच वेळेस घरात काय सांगतात मग बायकोला, ते पाळीक साहेबांचं काम आहे, ते सांगतात तसंच नाही करावं लागत, आपल्या मनाप्रमाणेच करावं लागतं. बऱ्याच वेळेस आपण ऐकत नाही, आपले कान काय करतो, बंद करतो. पुढे काय म्हटलेलं वाचा. पूर्वीच्या संदेश त्याच्याद्वारे परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या पाठवलेले धर्म, म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले. काय झालं नाही, दगडासारखं त्यांनी आपलं मन कठीण केलं. म्हणजे पुष्कळ वेळेस आम्ही देवाच्या घरात येतो, पण आमचं हृदय जे आहे ते एकदम पाषाण बनलेलं असतं. त्या वचनाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये काही होत नाही.
बरेचसे लोक आहेत आत्मिक पावसात उभे राहतात, पण ते कधी भिजत नाही, त्यांना रडायला येत नाही, त्यांना देवाचं वचन लागत नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस देवाचं वचन लागतं ना, त्यावेळेस बरोबर मनुष्य अश्रू ढाळू लागतो आणि त्याचं जीवन सबमिट करू लागतो. माझे आपल्या चर्चचे काय अनुभव आहेत. एक बहीण इथं चर्चमध्ये यायची, तिचा नवरा चर्चमध्ये येत नसायचा. त्यांच्या जीवनामध्ये काही कॉन्फ्लिक्ट झालेले होते, भांडणं झालेले होते, डिवोर्स घेणार होते. आणि दर रविवारी ती चर्चमध्ये यायची. जे मिस्टर बाहेर बसलेले असायचे आणि मी इथं उपदेश करायचो. देवाचं वचन त्या माणसाच्या जीवनामध्ये काम करायचं. आणि एक दिवस देवबाप त्यांच्या हृदयाशी बोलला आणि ज्यावेळेस त्यांना ते बोलला त्यावेळेस त्यांनी त्यांचं हृदय देवाला दिलं आणि चर्चमध्ये येऊन बसू लागले. आता ते माझं भाषांतर करतात. मला सांगायचं तात्पर्य काय, की देव त्याच्या वचनाद्वारे काम करणार आहे. आमचं जीवन जे आहे ते आम्ही कठीण बनवता कामा नये. या ठिकाणी म्हटलेलं आहे, आत्म्याच्या द्वारे पाठविले धर्मशास्त्र वचने ऐकू नयेत म्हणून त्याने आपले मन पाषाणासारखे कठीण केले. यास तो सेनाधीश परमेश्वराचा त्याचवर मोठा कोप झाला. काय झालं? कोप झाला. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकत नाही ना, देवाचा कोप आमच्यावर. काय आमच्यावर देवाचा कोप यायला पाहिजे आहे ना. आम्ही देवाचं वचन ऐकणं आणि देवाला आमचं जीवन सबमिट करणं गरजेचं आहे. नंतर म्हटलेलं आहे, तेव्हा असे झाले की 13 वचन वाचा. तेव्हा असे झाले की तो हाक मारित असता त्यांनी ऐकले नाही. बघा, मग आपण किती हाक मारा, देव आमचं ऐकणार नाही. जर आम्हाला देवाने रिजेक्ट केलं तर काय देवाने आम्हाला रिजेक्ट करावं असं वाटतं का? देवाने आम्हाला कधीच रिजेक्ट करू नये. जर देव आम्हाला रिजेक्ट करतो ना, आम्ही किती आरोळी मारली तरी देव आमचं ऐकणार नाही. इथं काय म्हटलं, त्यांनी हाक मारली पण मी ऐकली नाही. हा, ऐकवायचा नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. वाचा पुढं. जी राष्ट्र त्यांच्या ओळखीची नाहीत त्यामध्ये मी त्यास वावटळणी उडवील, म्हणजे मी त्यांचं दानादान करून टाकील. बघा, ते लोक ऐकत नाही, त्यांची ते बाप दानादान करतो, कुठलेच ठेवत नाही. वाचा पुढं. त्यांच्या मागे त्यांचा देश उजाड होईल, म्हणजे त्यांच्या मागे त्यांचा परिवार सुद्धा उजाड होईल. वाचा पुढं. त्यातून कोणी जात येत नाही कारण त्यांनी उत्तम भूमी वैरान केलेली आहे. कशामुळे? त्यांच्या कठीणपणामुळे, स्टबननेस. आणि हे स्टबननेस आम्हाला देवाची वाणी ऐकू देत नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे आम्हाला वागू देत नाही. म्हणून आम्ही स्वतःची काय करतो? फसवणूक करतो. काय आज आम्ही आमच्या जीवनामध्ये असं करत आहोत का? सिदकिया राजा होता की ज्याला देवाने राजपद दिलं आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याने देवाची वाणी ऐकली नाही, देवाच्या इच्छेप्रमाणे त्याने केलं नाही. जर आम्ही वाचलं देवाचं वचन दुसरे इतिहास 2 क्रॉनिकल्स चॅप्टर 36 36 अध्याय आणि 11 ते 16 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याने काय केलेलं आहे. देवाची वाणी त्याच्याकडे येत असता सुद्धा त्याने आपलं मन कठीण केलं आणि त्यामुळे देवाने त्याचा नाश केलेला आहे. वाचूया आपण दुसरी इतिहासाचं पुस्तक 36. सिदकिया राज्य करू लागला तेव्हा 21 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 11 वर्ष राज्य केले. त्याने आपला देव परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केलं, तो वाईटच करत राहिला. परमेश्वराने त्याला मोठं पद दिलं. आज आम्हाला देखील मोठं पद देवाने दिलेलं आहे. आमच्या जीवनात चांगले दिवस देवाने आणलेले आहेत. या राजाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणलेले आहेत. पण तिथे म्हटलं त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केलेलं आहे. वाचा पुढं. इर्माया संदेष्टा परमेश्वराकडून त्यास आदेश देत असता नम्र झाला नाही, तर त्याने काय केलं? त्याचं मन कठीण केलं. देवाचा माणूस त्याला सांगायचा, तू असं वाग, तू तसं वागू नकोस, तू पाप करू नकोस, तुझ्या जीवनामध्ये तुझं हृदय कठीण करू नकोस. परमेश्वराने तुझ्या जीवनामध्ये चांगले आशीर्वाद आणलेले आहेत, तू चांगला राहा. पण त्याने देवाच्या माणसाचा आदेश ऐकला नाही. पुढे काय म्हटलेलं आहे? नबुकदनेस्सर राजाने त्या देवाची शपथ व्हावयास लावली होते, त्याच्या विरुद्ध त्याने बंडावा केला. त्याने आपली मान ताट केली आणि इस्रायलचा देव परमेश्वर याच कर वळला नाही. त्याने आपले मन कठीण केले. त्याने त्याचा अंतःकरण स्टबन केलेला आहे, तो कठीण झालेला आहे. त्याने देवाचं वचन ऐकलं नाही, त्याने देवाची वाणी ऐकली नाही, त्याप्रमाणे केलं नाही. बायबल काय सांगतं? याचप्रमाणे सर्व मुख्य याजकांनी लोकांनी अन्य राष्ट्राच्या अमंगळ कृत्यांचे अनुकरण करून घोर पातक केले आणि जे मंदिर परमेश्वराने यरूशलेमेत पवित्र केले होते
ते त्यांनी भ्रष्ट केले. त्यांनी सांगितलं देवाचं मंदिर त्यांनी भ्रष्ट केलं. पुष्कळ लोक देवाच्या मंदिरात येऊन देवाचं मंदिर सुद्धा काय करतात, भ्रष्ट करतात. लक्षात ठेवा, एक आखान त्याच्या एका पापामुळे संपूर्ण मंडळीला त्रास झालेला आहे. बऱ्याच वेळेस आमच्या काही चुकांमुळे आमच्या घराण्याला त्रास होतो, आमच्या मंडळीला त्रासातून जावं लागतं, कारण आम्ही देवाचं वाणी ऐकून त्याप्रमाणे करत नाही. आम्ही स्वतःची फसवणूक करतो, लोकांची फसवणूक करतो, देवाची फसवणूक करतो, आणि त्याने भ्रष्ट केलं. आणि पुढे काय म्हणतील आपण वाचूया. परमेश्वर निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्या संदेश पाठवी, कारण त्यांची आपल्या प्रजेवरती निवासस्थानावर करुणा होती. पण ते देवाच्या दूताची टर त्यांची वचने तुच्छ मानी. टर उडवी दूतांची. दूत म्हणजे देवाचा सेवक, त्याची ते टर उडवत. बरेचसे लोक देवाच्या माणसाची टर उडवतात, म्हणजे टिंगल उडवतात. बरं, जर ते बोलले नाही तर कसं, असं म्हणतात, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाही आणि बोलणाऱ्याचे जाऊ पण विकतात, आहे ना. लक्षात ठेवा, ते टर उडत. बरेचशे लोकांना असं वाटतं देवाचा सेवक बोलतच राहतो, त्याचं ते काम आहे. ते सांगतात टर उडवत, त्यांची वचने तुच्छ मानित, त्यांच्या संदेशाची निर्भत्सना करत, टिंगल करत देवाच्या माणसाची. शेवटी परमेश्वराचा कोप त्यांच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्यास काही उपाय राहिला नाही. देवाने त्यांच्यावरती क्रोध आणलेला आहे. आज आमच्यावरती तसा क्रोध यावा अशी इच्छा आहे का? नाही. तर आम्ही देवाचं वचन ऐकूया. याकोब म्हणतो, जो कोणी ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो आशीर्वादित आहे. पण ऐकून किंवा त्याप्रमाणे करणार नाही तो स्वतःची फसवणूक करतो. काय आज देवाच्या मंदिरात येऊन, देवाच्या पवित्र सानिध्यात येऊन तुम्ही आणि मी स्वतःची फसवणूक करत आहात का? जर करत असाल तर देव आज आम्हाला सांगत आहे की आम्ही देवाचं ऐकणारे लोक होऊया. अब्रामाने देवाचं ऐकलं, नामानाने देवाचं ऐकलं, ते आशीर्वादी झाले. आदाम आणि हवेने देवाचं ऐकलं नाही, योनाने देवाचं ऐकलं नाही, त्याप्रमाणे केलं नाही, त्रासातून ते गेलेले आहेत. लोटाने त्याच्या बायकोने ऐकलं नाही, त्रासातून ते गेलेले आहेत. आज आमच्या जीवनात अशी काही त्रास असतील तर त्या त्रासातून बाहेर येण्यासाठी, जर आमचं हृदय कठीण झालेलं आहे तर आज ती कठीणता येशूच्या नावात बाहेर काढूया आणि देवाला म्हणे की देवा तू मला स्पर्श कर, माझं हृदय बदल, कारण तूच एक देव आहेस की मला तुझ्या जवळ घेणार आहे. चला आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया आणि आपलं समर्पण देवाला करूया. हालेलुया. होली स्पिरिट ऑफ गॉड. जर देवाचं वचन आपल्याला बोललेलं आहे तर आज आपण स्वतःचं अंतःकरण प्रभूच्या साठी समर्पित करूया. देवाला म्हणे की देवा मला तुझी वाणी ऐकायची आहे. आय वॉन्ट टू लिसन युअर व्हॉइस ऑफ गॉड. हालेलुया. अँड डू व्हॉट यू आर सेइंग टू मी ओ फादर. हालेलुया. बिकॉज आय वॉन्ट टू नॉट बी डिसीव्ड बाय सैतान ओ फादर. हालेलुया. सैतानाने आमची फसवणूक करू नये यासाठी आज मी स्वतःला तुझ्या अधीन स्वाधीन करतो. I commit my life to you, oh God. Hallelujah. Oh ralaba shandalaba rabalaba rida namalaba santalaba rabalaba. हालेलुया. 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 ओ धन्यवाद प्रभू, तुझी स्तुती करतो. पवित्र आत्म्या तुझी स्तुती करतो. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आज आमच्या बरोबर आहे. चला आपण आपलं मुख उघडूया, परमेश्वराची आराधना करूया, परमेश्वराची स्तुती करूया, परमेश्वराचा धन्यवाद करूया. आपलं मुख उघडूया, त्याच्या नावाचं गौरव करूया, कारण त्याचा पवित्र अभिषेक आज आमच्या बरोबर आहे. हालेलुया. बदल दे मन को दे आशीष, इस जीवन को तेरी करुणा आप पे बरसे, अपने मार्ग से चला हमको, तेरे महिमा से तेरे सामर्थ्य से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से तेरे सामर्थ्य हालेलुया. प्रभू तुझी स्तुती करतो, पवित्र आत्म्याची आराधना करूया, त्याचं सामर्थ्य कबूल करूया. प्रत्येक बंधन तुटली जात आहे. देवाला म्हणजे देवा माझ्यातील हट्टीपणा तू दूर कर. Remove all stubbornness from me, O God. I want to listen you, O God. I want to listen your voice, O Father. तुझी
तुझी वाणी मला ऐकायची आहे. Because I want to not be deceived by Satan. मला माझी फसवणूक करून घ्यायची नाही. ते वाणी ऐकण्यासाठी माझे कान तू उघड दे बापा. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, या पवित्र आत्मा. राबा बाबा बा शांदा राबा लाबा राबा लाबा रिदा बरियांदा लाबा सांता लाबा राबा लाबा रिखांता राबा लाबा शादा लाबा दनमा लाबा सांता लाबा राबा दाबा दनमा रिदा बरियांदा लाबा शादा लाबा दाबा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेमदेवी बापा, मी तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज या सुंदरशा वेळेला तुझ्या वचनाद्वारे तू आमची भेट घेतलेली आहेस. तर पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये पाठवलास. देवी बापा, मी आमची स्वतःची फसवणूक करू नये, तर तुझं ऐकावं आणि तुझं ऐकून त्याप्रमाणे करावं, यासाठी तू आम्हाला मदत कर. या गोष्टी आम्ही पाहिल्या की तुझं ऐकण्यासाठी जी अडखण गोष्ट आहे की आमच्या ठाई असणारं कठीणपण, हट्टीपणा तो आमच्यातून दूर कर. आज आम्ही आमचं समर्पण तुला करतो. प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण यांना मी तुझ्या आधी समर्पित करतो. ज्याचा हात त्यांच्या जीवनावरती होते, त्यांच्या जीवनातील तुला नवणाऱ्या गोष्टी ईश्वरावा तू दूर कर आणि सदैव तुझी वाणी ऐकण्यासाठी तू त्यांना मदत कर. देवी बापा, आज आम्ही प्रार्थना तुझ्यावर, आमच्यापैकी कोणी आजारी असतील, पीडित असतील, निर्णय समस्येत असतील, त्रासात असतील, कर्जबाजारी असतील, सैतानाच्या पाशात असतील, येशूच्या नावात त्यांना मुक्त कर आणि आरोग्याचा हात त्यांच्या जीवनात कबूल करतो. देवी बापा, पापामध्ये असतील त्या पापातून त्यांना तू सोडवून आणि तुझा दास या नात्याने तुझे गौरवी आशीर्वाद त्या लोकांच्या जीवनात मी येशूच्या नावात देत आहे. तू आज आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू येशूच्या नावात. आमीन, आमीन.